नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, उद्या शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे। कालभैरव जयंती ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला येते। कालभैरव जयंती या दिवशी आपल्याला कालभैरव या देवतेची पूजा विधी करायची असते। भगवान शंकर यांचाच अवतार असणारे कालभैरव यांची जयंती ही आपल्याला दिवसभरात केव्हाही साजरी करायची आहे। शक्य झाल्यास तुम्ही दुपारी 4 नंतर कालभैरव महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजाविधी करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही ही पूजाविधी घरी देखील करू शकतात। आपल्या घरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर तुम्ही देवपूजा करताना पाण्याने, नंतर दुधाने, पंचामृताने, नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घाला। महादेवाच्या शिवलिंगाला भस्म अर्पण करा, बेलाचं पान, पांढरी फुलं अर्पण करा। त्याचप्रमाणे या दिवशी महादेवांच्या शिवलिंगासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। यानंतर तुम्ही घरामध्ये कांद्याची पात, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक 11 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकतात। आता ह्या कालभैरव जयंतीच्या दिवशी बघा, शनिवारी ही जयंती आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। यामुळे बघा, तुमच्यात असलेली सर्व पीडा, शत्रुपीडा, शत्रुबाधा, नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा या सर्व गोष्टी नष्ट होणार आहे। आणि ज्या वेळेस आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यावेळेस आपण जे पण काही उपाय, सेवा, पूजापाठ करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने देखील आपली शत्रुबाधा ही नष्ट होत असते। या दिवशी तुम्ही जर का कालभैरव महाराज यांच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्हाला जाताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे। थोडेसे काळे उडीद तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे। खडी साखर, नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे। आणि जर का तुम्हाला शक्य असेल तर नैवेद्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात। नैवेद्य कोणता दाखवायचा, कधी दाखवायचा, घरात पूजा कशी करायची याविषयीच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। तर पहा, या विशिष्ट दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे। आता ह्या सर्व वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असतातच। घरातील सर्वांनी ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे। यामध्ये थोडंसं कच्चं दूध घ्यायचं, थोडंसं आपल्याला शक्य झाल्यास गाईचं कच्चं दूध घ्यायचं, थोडेसे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे। गंगाजल तुमच्याकडं नसेलच तर गोमतीर पाणी तुम्ही टाकलं तरी चालणार आहे। आता ह्या सर्व वस्तू आपल्याला एका वाटीत किंवा डिशीत घेऊन ह्या वाटीवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 2 ते 3 मिनिटं म्हणायचा आहे। म्हणजेच आपल्याला ह्या सर्व वस्तू अभिमंत्रित करून घ्यायच्या आहे। आता तुमच्या घरात जितके व्यक्ती असतील त्या सर्वांसाठी तुम्ही एकत्र ह्या वाटीमध्ये वस्तू काढून घ्यायच्या आहे आणि त्या अभिमंत्रित करायच्या आहे। आणि अंघोळ करताना प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला थोड्या थोड्या ह्या टाकायच्या आहे। आता अंघोळ करत असताना तुम्हाला काही मंत्र म्हणायचे असतात। बघा, जर का तुम्हाला अंघोळ करताना गंगा गोदावरीचा मंत्र येत असेल तर तुम्ही तो म्हणू शकतात किंवा गुगलला सर्च करून तिथे बघून देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही अंघोळ करू शकतात। बघा, या दिवशी जर का या पद्धतीने अंघोळ केली तर आपले सर्व दोष यामुळे निघून जातात। पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। आपल्या मागे असलेली शत्रुबाधा, शत्रुपीडा ही कमी होते। त्याचप्रमाणे आपल्याला कालभैरवांचे भरभरून आशीर्वाद देखील प्राप्त होतात। अशा ह्या विशिष्ट दिवशी आपल्याला या पद्धतीने अंघोळ करून आपल्या घरात आपल्याला कालभैरवांची पूजाविधी करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे। तुम्ही सकाळी, संध्याकाळी दोन्ही वेळेला म्हणू शकतात। ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी एक वेळा कालभैरव अष्टक म्हटलं तरी चालेल। मोहरीच्या तेलाचा दिवा न विसरता तुम्हाला तुमच्या घरात लावायचा आहे। मंदिरात जाणार असाल तर मंदिरात देखील तुम्हाला लावायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही नैवेद्य दाखवला असेल बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात, तर हा नैवेद्य तुम्ही थोडा वेळ ठेवल्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला उचलून एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला घालायचा आहे। काळा कुत्रं नसेल तर इतर कोणत्याही कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घातला तरी चालेल। कुत्रं कुठलंही नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्या। कुठलाही प्राणी येऊन तो नैवेद्य खाऊन जाईल। या पद्धतीने आपल्याला
काल भैरव जयंती साजरी करायची आहे आणि न विसरता अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.